मी ब्रेन सर्जन आहे आणि ब्रेनची ऑपरेशन्स करतो. आमचा न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरीशी फक्त संबंध येतो. आपला मेंदू हा खरोखरच खूप रहस्यमय अवयव आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव असतात. सगळ्या माणसांमध्ये सगळ्या अवयवांची रचना अगदी सारखी असते आणि म्हणून त्याची कार्य पण सारखी असतात. लिव्हरचं फंक्शन सगळ्यांमधलं सेम आहे, कारण लिव्हरचं स्ट्रक्चर सेम आहे. डोळ्याचं फंक्शन आणि स्ट्रक्चर दोन्ही सेम आहे, म्हणून एखादं चित्र आपल्याला एखाद्या पद्धतीनेच दिसतं. सगळ्यांचे डोळे सारखे म्हणून सगळ्यांना तसंच दिसतं. पण विचार करा, एखादा ऍक्सिडेंट झाला. आता उदाहरण असं देतो कारण आम्ही रोज ऍक्सिडेंटचे पेशंट बघतो. एखादा ऍक्सिडेंट झाला, रोड साईड ऍक्सिडेंट, तर तो परसिव्ह करण्याची प्रत्येक माणसाची कॅपेबिलिटी आणि त्याला रिस्पॉन्स प्रत्येक माणसाचा हा वेगळा वेगळा असतो. आजूबाजूची जी माणसं असतात ती घाबरी गुबरी होतात की ऍक्सिडेंट झालाय, चला धावा, पळा, गडबड करा. एखादा पत्रकार असेल तर तो म्हणेल की अच्छा, आता याची बातमी कशी बनवायची उद्याच्या न्यूजसाठी. एखादा पोलीस असेल तर तो विचार करेल कुठलं कलम लावायचं, कोणाचा मिस्टेक आहे. एखादा डॉक्टर असेल तर तो पहिल्यांदा बघेल की शुद्धीवर आहे का बेशुद्ध आहे, कसं आहे. तर परसेप्शन सेम आहे, स्टिम्युलस सेम आहे, पण अनालिसिस प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये वेगळं वेगळं होत आहे. ब्रेनमध्ये आपल्या अनेक सेंटर्स आहेत. ब्रेनचे बेसिकली मूलभूत दोन भाग आहेत, उजवा आणि डावा. मेंदूचा उजवा भाग शरीराची डावी बाजू कंट्रोल करतो आणि मेंदूचा डावा भाग शरीराची उजवी बाजू कंट्रोल करतो. मेंदूचा उजवा भाग हा भावनांशी निगडीत आहे आणि मेंदूचा डावा भाग हा बौद्धिक गोष्टींशी निगडीत आहे. या प्रत्येक ब्रेनच्या सेंटर्समध्ये सबसेंटर्स असतात आणि त्या प्रत्येकाचं अतिशय प्रिसाईज कार्य डिफाईन केलेलं असतं. म्हणजे आपल्याला मेंदू ऍज अ होल जरी फंक्शन करताना दिसला तरी त्याच्यामध्ये असंख्य सेंटर्स आहेत, प्रत्येकाची स्पेसिफिक कार्य आहेत. त्या पार्टमध्ये जर ट्युमर झाला, आम्ही ट्युमरचे पेशंट रोज बघतो, तर प्रिसाइजली एक पर्टिक्युलर फंक्शन जातं. म्हणजे डोळ्याच्या केंद्राशी निगडीत मेंदूच्या जे पार्ट्स आहेत त्याचा जर ट्युमर झाला किंवा त्याचा फंक्शन थांबलं, तिथला रक्तपुरवठा थांबला, तर तो माणूस ब्लाइंड होतो. म्हणजे त्याचा डोळा पूर्ण चांगला असतो, डोळ्याच्या नसा चांगल्या असतात मेंदूपर्यंत पोहोचणारा, पण तो आंधळा, त्याला कॉर्टिकल ब्लाइंडनेस म्हणतात, की ब्रेन त्याचा चालत नाही. तसंच वाचेचं जर केंद्र गेलं किंवा वाचेच्या सेंटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्युमर झाले, त्याची वेगवेगळी सबसेंटर्स आहेत, ती कुठली ते सांगतो मी तुम्हाला, तर वेगवेगळी त्याची फीचर्स दिसतात. याचं इम्प्लिकेशन असं आहे की ती जी सेंटर्स आहेत, त्या ज्या सेंटर्सवर आपली वाणी अवलंबून आहे, त्या सेंटर्सवर आपल्याला जर पूर्ण कंट्रोल मिळवता आला तर आपण आपली वाणी चांगली करू शकू का, आणि वाणी चांगली केल्याचे काय काय फायदे आहेत. आपलं जे वक्तृत्व आहे, नुसतं वक्तृत्व म्हणजे हा सुद्धा खूप ब्रॉड शब्द झाला. आपलं कम्युनिकेशन स्किल आपण म्हणूया. कम्युनिकेशन स्किल आपलं कसं स्ट्रेंथन करता येईल, त्याचा मेंदूशी संबंध काय आहे आणि त्याला ऑब्जेक्टिव्हली कॉन्क्रीटली आपल्याला काही करता येईल का, हा विषय आज आपण प्रायमरीली बघूया. आपल्या मेंदूमध्ये ब्रॉडली 3 मुख्य सेंटर्स आहेत, वाणीशी रिलेटेड, वाचेशी रिलेटेड. याच्यामध्ये मेंदूचे तुम्हाला पहिल्यांदा वेगवेगळे लोब सांगतो ब्रॉडली, म्हणजे मग तुम्हाला त्याचं लोकेशन लक्षात येईल. आपल्या मेंदूचा जो पुढचा भाग आहे त्याला फ्रंटल लोब म्हणतात. इट्स अ सीट ऑफ इंटेलिजन्स. आपली बुद्धी सगळी त्याच्यावर अवलंबून असते, निर्णय क्षमता त्याच्यावर अवलंबून असते. त्याच्या मागचा जो भाग आहे त्याला म्हणायचं परायटल लोब. वेगवेगळ्या स्नायूंच्या हालचालीमध्ये सुसूत्रता आणणं हे परायटल लोबचं काम आहे. खूप वेळा बऱ्याचशा ऍक्ट ज्या असतात दे इन्व्हॉल्व अ सिरीज ऑफ सिक्वेन्शियली ऑकरिंग इव्हेंट्स. म्हणजे साधं सकाळी आपण झोपेतून उठतो आणि ब्रश करतो, त्याच्यामध्ये सुद्धा ठराविक सिक्वेन्सनी ब्रेनच्या त्या त्या सेंटर्समधून त्या त्या स्नायूंना एका सिक्वेन्सनी ऑर्डर दिल्या जातात. म्हणूनच आपण बेसिनपर्यंत पोहोचतो, टूथब्रश काढतो, टूथपेस्ट काढतो, ते अप्रोप्रिएटली त्याच्यावर काढतो, किंवा आपण कपडे घालतो तेव्हा सुद्धा शर्ट काढणं, बाहीच्या ठिकाणी हात घालणं, या ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत या परायटल लोबमध्ये होतात. आणि परायटल लोबची अर्ली फीचर्स अशीच असतात की माणसाला स्वतःच्या घरामध्ये बाथरूम कुठे ते सापडत नाही, तो घरातच शोधत फिरतो सगळ्यांना बाथरूम कुठे येते. ब्रश काढला तर उलट्या बाजूने त्याच्यावर पेस्ट काढायचा प्रयत्न करतो वगैरे. खालचा भाग आहे हा टेम्पोरल लोब आहे. टेम्पोरल लोबचं कार्य हे स्मरणशक्तीशी रिलेटेड आहे, भावनांशी रिलेटेड आहे. राग येणं, आनंद होणं, त्याच्याशी निगडीत स्मरणशक्ती सगळ्या ज्या आहेत त्या टेम्पोरल लोबमध्ये असतात. मागचा जो पोर्शन आहे तो ऑसिपिटल लोब आहे. त्याचं कार्य डोळ्याशी निगडीत आहे. मी आता जे कॉर्टिकल ब्लाइंडनेसचं उदाहरण दिलं, म्हणजे लाल सिग्नल असला की थांबायचं हे माहिती आहे. लाल सिग्नल दिसतोय, डोळे चांगले आहेत, पण माणूस सिग्नल तोडून पुढे जातो आणि नंतर त्याला कळतं की अरे मी सिग्नल तोडला बरं का, असं नको व्हायला. अर्लिएस्ट साईन ऑसिपिटल लोब डिस्फंक्शनची.
हा जो लाल भाग आहे हा सेरेबेलम आहे, लहान मेंदू आहे जो बॅलन्सशी रिलेटेड आहे. तोल आपला जायला लागतो म्हातारपणामध्ये या लहान मेंदूची झीज झाल्यावर. तर आता वाणीशी, आपल्या बोलण्याशी, आपल्या स्पीचशी रिलेटेड अनेक सेंटर्स आहेत. त्या 3 महत्वाची सेंटर्स आहेत. एक मागचं जे सेंटर आहे त्याला म्हणायचं वर्निकेज एरिया, जे कॉम्प्रिहेन्शनशी रिलेटेड आहे. आपल्याला जी वेगवेगळी व्हिज्युअल इनपुट्स असतात, ऑडिटरी इनपुट्स असतात, आपण जे बघतो, आपण जे ऐकतो, ते परसिव्ह करणं, ते समजून घेणं, हे वर्निकेज एरियाचं कार्य आहे. फ्रंटल लोबमध्ये एक ब्रोकाज एरिया म्हणून सेंटर असतं. ते ब्रोकाज एरिया हे व्हर्बल एक्सप्रेशनचं सेंटर आहे. म्हणजे आपल्याला एखादं वाक्य बोलताना शेकडो ऑर्डर्स एका ठराविक सिक्वेन्सनी, शेकडो छोट्या छोट्या मसल्सना आपल्या जिभेच्या, ओठांच्या दिल्या गेल्यानंतर स्वरयंत्रापासून आवाज निर्माण होऊन तो आपल्या ओठातून कोऑर्डिनेटेड फॅशननी ठराविक वाक्य उच्चारणं, ही खूप कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी आहे. आणि या सगळ्याचं प्रोग्रामिंग हे आपलं ब्रोकाज एरियामध्ये होतं. म्हणजे वर्निकेज एरियामध्ये ऐकलेलं समजतं, ब्रोकाज एरियामध्ये प्रोग्रामिंग होऊन एक्सप्रेसिव्ह स्पीचशी डील केलं जातं. आणि मधला जो एरिया आहे त्याला म्हणायचं असोसिएशन एरिया. तो या दोन्ही केंद्रांची सांगड घालतो. अनेक सेंटर्स आहेत, पण ही जर 3 सेंटर्स आपल्याला कळली, वर्निकेज एरिया समजून घेणं, ब्रोकाज एरिया बोलणं, आणि आर्क्वेट फॅसिक्युलस किंवा असोसिएशन एरिया, या दोन्हीची लिंक. आता खूप वेळा काय होतं, वर्निकेज एरियाचा जर ब्लड सप्लाय गेला आणि तो पूर्ण डेड झाला एरिया, तर त्या माणसाचं मोटर स्पीच चांगलं असतं. त्याला जर तहान लागली तर तो स्पष्टपणे अगदी बोलू शकतो की मला पाणी द्या, भूक लागली तर म्हणेल मला जेवायला द्या, कारण त्याचा ब्रोकाज एरिया चांगला आहे. पण आपण जर त्याला विचारलं तुझं नाव काय, तर तो उत्तर नाही देणार. कारण तुझं नाव काय हे जे शब्द त्याच्या कानामध्ये शिरलेले आहेत, कानाला ऐकू आले आहेत, ते मेंदूला त्याला समजलेच नाहीयेत. त्याच्यामुळे काय उत्तर द्यायचंय त्याला माहिती नाहीये. जर ब्रोकाज एरिया डिस्फंक्शनल झाला आणि त्याला विचारलं की तुझं नाव काय, तर त्याला ते समजेल, पण त्याला उत्तर देता येणार नाहीये. या दोन्हीमध्ये फरक काय? वर्निकेज एरिया जर चांगला असेल तर त्याला प्रश्न कळलेला आहे, फक्त ब्रोकाज एरिया चांगला नसल्यामुळे तो ते एक्सप्रेस करू शकत नाहीये. पण त्याला तुम्ही कागद पेन दिला तर तो माझं नाव राम आहे हे व्यवस्थित लिहिल, जे की वर्निकेज एरिया डॅमेज झाला तर तो लिहू शकणार नाही. त्याला मधलं जे कम्युनिकेशन आहे, आर्क्वेट फॅसिक्युलस जे आहे, दोन्हीतलं सांगड घालणं, ते जर गेलं तर त्याचं एक्सप्रेसिव्ह स्पीच पण व्यवस्थित असू शकेल. की मला भूक लागली आहे, जेवायला दे, हे तो म्हणू शकेल. त्याचं नाव काय हे त्याला समजू शकेल, प्रश्न विचारल्यावर तो ते लिहू शकेल. पण कुठलीही क्रिएटिव्ह गोष्ट तो करू शकणार नाही. दुसऱ्याशी तो संवाद साधू शकणार नाही. कारण दुसऱ्याशी संवाद साधताना क्षणोक्षणी, मिनिटागणिक तुम्हाला तो काय म्हणतोय हे समजून घेऊन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारायचा आहे. मग तुम्ही आता तुमचा जो जॉब प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे आर्क्वेट फॅसिक्युलस आहे, असोसिएशन एरिया आहे. कारण तुम्ही सगळं ठरवून एक अर्धा तास भाषण देण्याचं तुमचं काम नाहीये. तुम्हाला कोणाची मुलाखत घ्यायची आहे तर एक प्रश्न तुम्ही विचारणार, त्याच्यावर तो कसा उत्तर देणार हे तुम्ही ऐकणार, आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न डिझाईन करणार. हे डिझाईन करताना त्याचं जर प्रोग्रामिंग व्यवस्थित असेल, जे काही मेडिटेशनच्या टेक्निक्सनी करता येतं, जे काही योगाभ्यासानी करता येतं निश्चित, तर रिस्पॉन्स टाइम तुमचा खूप कमी होईल. दुसऱ्या माणसाने विचारलेला प्रश्न आपण उत्तर देणं आणि आपण त्याला विचारल्यानंतर तो काय बोलतो हे बघून पुढचा प्रश्न प्लॅन करणं. तर याच्यासाठी आयडियली ही तिन्ही केंद्र अतिशय उत्तम आपल्याला पाहिजे आहेत. आणि ब्रॉडली या तिन्ही केंद्रांवर आपण कसा कंट्रोल मिळवता येतो ते बघूया. महत्वाचा फरक, तुमचे जे ऑडियन्स असणार आहेत रेडिओवरून तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा, ते प्युअरली तुमच्या स्पीचवर तुम्हाला इव्हॅल्युएट करणार आहेत, ऍज अगेन्स्ट इतर मीडिया. म्हणजे टेलिव्हिजनमध्ये तो माणूस समोर दिसत असल्यामुळे त्याचे हातवारे, चेहऱ्यावरचे हावभाव, हे सगळं त्याच्यामध्ये एक्सप्रेस होणार आहे. तुम्हाला फक्त आवाजाचा चढ उतार, आवाजावरचा कंट्रोल आणि शब्दामधले कंटेंट आणि द वे यू प्लॅन युअर स्टेटमेंट्स, ह्याच्यावर सगळं तुमचं यश आणि अपयश अवलंबून आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा खूप सखोल विचार आपण करायला पाहिजे. कारण जर प्लॅनिंग असेल तरच आपण जास्त चांगल्या पद्धतीने एफिशियंट होऊ शकू. आता बेसिकली स्पीचची ही सगळी सेंटर्स आपण एका हेमिस्फिअर मधली बघितली. आता मनात प्रश्न येईल की हाच ब्रोकाज एरिया, हाच वर्निकेज एरिया आणि हेच आर्क्वेट फॅसिक्युलस डाव्या बाजूला पण आहे आणि उजव्या बाजूला पण आहे, मग दोन्हीमध्ये फरक काय? आपण म्हणतो तसं उजव्या हाताने आपण जेवतो किंवा राईटी माणसं सगळं डॉमिनंट हेमिस्फिअरनी काम करतात. स्पीच जे आहे ते डॉमिनंट हेमिस्फिअरचं फंक्शन आहे. म्हणजे आपला उजव्या हाताने काम करणाऱ्या माणसाचा मेंदूचा डावा भाग हा जास्त स्ट्रॉंग असतो. त्याच्यामुळे ही सेंटर्स डाव्या भागामध्ये जास्त डेव्हलप झालेली असतात. तर समजा डाव्या भागाची सेंटर्स खूप चांगली आहेत आणि उजवा भाग पूर्ण गेलेला आहे, से हेमिस्फेरिक, इनफॅक्ट एक भाग पूर्ण काम करत नाही, तर त्याचं स्पीच चांगलं असतं का? तो चांगली मुलाखत घेऊ शकेल का?
तो चांगला उद्घोषक होऊ शकेल का? तर उजव्या भागाचं फंक्शन काय, आणि मग उजव्या भागामध्ये ही तिन्ही सेंटर्स देवानी कशासाठी ठेवली आहेत? तर बेसिकली ब्रेनचा उजवा भाग आणि ब्रेनचा डावा भाग हे हॉरिझॉन्टल केबल्सनी जोडलेले असतात, त्याला कॉर्पस कॅलोझम म्हणतात. आणि ब्रेनचा जो उजवा भाग आहे त्या उजव्या भागाचं आपण आत्ताच म्हटलं की राईट हाफ ऑफ ब्रेन डील्स विथ इमोशन्स. तर डाव्या बाजूच्या मेंदूनी प्लॅन केलेल्या वाक्यांना भावनांची जोड देणं हे उजव्या भागाचं काम आहे. त्याच्यामुळे उजवा भाग जर गेलेला असेल तर त्याला इमोशनल टच येत नाही त्या वाक्यांना. म्हणजे एखादा माणूस आल्यानंतर आपल्याला आवडता जर माणूस असेल तर आपण पटकन त्याला म्हणू हो या या अगदी असं आवडीने म्हणू. पण राईट हेमिस्फेरिक इन्फॅक्टचे पेशंट या असं म्हणणार अगदी आवडत्या माणसाला सुद्धा. म्हणजे एखाद्याच्या घरी आपण एखाद्याचा मृत्यू झाल्यावर भेटायला गेलो तर त्यावेळी आपला असणारा टोन, त्यावेळी आपला असणारा पिच, त्यावेळी आपलं असणारं एक्सप्रेशन, आणि एखाद्या खूप आनंदाची क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतरचं सेलिब्रेशन, याचा जो इमोशनल टच आहे तो आपल्या राईट हेमिस्फिअरशी निगडीत आहे. आणि आपला राईट हेमिस्फिअर हेल्दी ठेवणं, हेल्दी करणं आणि त्याचा इफेक्ट आपल्या लेफ्ट हेमिस्फिअरच्या स्पीचला देता येणं हे सुद्धा बऱ्याच अंशी आपल्या हातात आहे. काही गोष्टी करून आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो. सो देर इज ऑलवेज अ स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट इन ऑल ब्रेन फंक्शन्स. आणि असं म्हणतात की ब्रेनचं स्ट्रक्चर सुद्धा आपण मॉड्युलेट करू शकतो, आणि जर स्ट्रक्चर मॉड्युलेट केलं तर आपोआप फंक्शन मॉड्युलेट होतं. आणि जी खूप एफिशियंट लोक असतात कुठल्याही फील्डमध्ये, संगीत असो, क्रिएटिव्हिटी असो, उद्घोषणा असो किंवा आणखी काही असो, त्यांची ती सेंटर्स ब्रेन मधली खूप चांगली डेव्हलप्ड असतात, ती त्यांनी डेव्हलप केलेली असतात. प्रयत्न करून त्या सेंटर्सवर त्यांनी पूर्ण कंट्रोल आणि कमांड मिळवलेली असते, म्हणूनच त्यांची एफिशियन्सी ती वाढलेली असते. आणि हा कंट्रोल किती आहे, आपण समजा 1 वर्ष खूप कष्ट केले तर आपण किती कंट्रोल मिळवलेला आहे, किती वाढलेला आहे, हे ऑब्जेक्टिव्हली आपल्याला काही कॉन्क्रीटली मेजर करता येतं का? तर ते सुद्धा आता मेजर करता येतं. कारण ब्रेनचं जे फंक्शन आहे हे प्रायमरीली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजवर चालत असतं. तर हृदयाचा असा कार्डिओग्राम काढतात तसा ब्रेनचा इलेक्ट्रो एन्केफेलोग्राम काढतात, ईईजी. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या अल्फा, बीटा, थीटा, डेल्टा, लॅम्बडा अशा वेव्हज असतात. त्या वेव्हची वेगवेगळी पॅटर्न्स असतात. ती पॅटर्न्स बघून जसं कार्डिओग्राम काढून आपण हार्टचं फंक्शन असेस करू शकतो, तसं ब्रेनचं फंक्शन सुद्धा अप टू व्हेरिएबल एक्सटेंट आपण असेस करू शकतो. आणि कुठल्या फंक्शनमध्ये डेफिसिट आहे, कुठल्या एरियाज कमी फंक्शन करतायत, कुठले एरिया जास्त फंक्शन करतायत, हे आधी अनालाइज करून त्याच्यानंतर ठराविक गोष्टी करून ठराविक केंद्रांचं काम सुद्धा आपल्याला वाढवता येतं. आणि ते जर चांगलं वाढवलं, पर्टिक्युलरली स्पीच सेंटरचं, तर आपल्याला बऱ्याच चांगल्या अचिव्हमेंट्स करता येतात. आपल्याला बेसिक स्पीचचं जे पर्पज आहे ते कम्युनिकेशन आहे. आणि स्पीच आपण एखादं वाक्य बोलतो, ते वाक्य आपण दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी बोलतो. आता हा संवाद चांगल्यात चांगला कसा साधता येईल, तुमची वाक्य आणि त्या वाक्याबरोबर तुम्ही जी व्हायब्रेशन्स दुसऱ्यापर्यंत पोहोचवणार ती व्हायब्रेशन्स जर पॉवरफुल असतील तर. कारण आपण आता जे म्हटलं की ब्रेनमध्ये जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं नेटवर्क आहे, ते नेटवर्कच ठरवतं की तुमच्या कुठल्या मसल्सना कशा सिक्वेन्सनी ऑर्डर द्यायच्या. त्या ऑर्डर्स आपल्या स्वरयंत्रामध्ये आल्या की स्वरयंत्रातून त्या आवाज निर्माण करायला कारणीभूत होतात. आणि मग त्या आवाजाला एक ठराविक प्रकारची दिशा आणि कोऑर्डिनेशन हे आपल्याला जीभ आणि सगळ्या स्नायूंनी होतं. त्याच्यामुळे त्या जर वेव्हज आपण स्ट्रॉंग करू शकलो तर आपल्याला पूर्णपणे आपल्या स्पीचवर ग्रिप आणता येणं शक्य आहे. आणि ते आपण जर इतकं स्ट्रॉंग करू शकलो तर कदाचित आपण एकमेकांमध्ये न बोलता सुद्धा कम्युनिकेशन करू शकू. म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हणतात की बेसिकली स्पीच ची डेफिनेशन अशी केलेली आहे की इट्स अ सिम्बॉलिक सिस्टम ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन वेअर द सिम्बॉल युज्ड इज वर्बल. म्हणजे आपण खाणाखुणांमध्ये पण दुसऱ्याशी कम्युनिकेट करू शकतो, किंवा आणखी वेगवेगळ्या मेथड्सनी आपण एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. त्याच्यामध्ये शब्द हे जिथे माध्यम आहे ते माध्यम म्हणजे स्पीच आणि वाणी. तर आपल्याला शब्द पॉवरफुल करायचे असतील तर नुसते शब्द पॉवरफुल करून उपयोग नाहीये. आपलं ओव्हरऑल कम्युनिकेशन ज्याच्यामध्ये अगदी बॉडी लँग्वेज, नजर, या सगळ्याच गोष्टी इन्व्हॉल्व झाल्या की आपोआप शब्दांना धार येते. आणि ती आपोआप म्हणजे कशी येते, त्याच्याशी मेंदूचा संबंध काय आहे हे आपण बघू. आणि कदाचित हे कम्युनिकेशन पूर्वीच्या काळी लोकांचं इतकं स्ट्रॉंग होतं, ते नंतर हळूहळू कमी होत गेलं. कारण ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजची व्हायब्रेशन्स आणि त्या व्हायब्रेशन्सच्या आजूबाजूला असलेलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हे जर तुम्ही कंट्रोल करू शकलात तर गिव्हिंग मेसेज अक्रॉस द अदर पर्सन हे जे आहे ते आपलं जास्त इफेक्टिव्ह होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गर्भाशी सुद्धा कम्युनिकेशन पूर्वी पॉसिबल होतं.
हल्ली सुद्धा गर्भसंस्कारामध्ये तेच बेसिस आहे की गर्भावर तुम्ही स्पीचनी संस्कार करू शकतात. सुभद्रेच्या पोटामध्ये अभिमन्यूंनी चक्रव्यूहाबद्दल सगळं ऐकलं होतं, हे आपल्याला माहित आहे. ते कसं ऐकलं, ते स्पीच त्याच्यापर्यंत कसं पोहोचलं, त्याचं पेनिट्रेशन एवढं कसं झालं, कारण त्या माणसाची त्याच्या ब्रोकाज एरियावर एवढी कमांड असली पाहिजे की ती व्हायब्रेशन्स इतकी पॉवरफुल त्यांनी केली की दे कुड पर्कोलेट थ्रू द फिटस. आणि हे आता सुद्धा करता येणं शक्य आहे. काही वर्षांपूर्वी आपल्याला जेव्हा मोबाईलचा शोध लागला नव्हता तेव्हा अगदी इम्पॉसिबल वाटत असेल की कोणीतरी जर एक वाक्य बोललं तर ते ऑल द वे दुसऱ्याला इमिजिएटली लगेच ऐकू जाईल, एखाद्या ग्राउंडच्या मध्ये दुसरा माणूस उभा असला तरी. पण आज मोबाईलनी ते पॉसिबल झालंय. मोबाईलनी कसं पॉसिबल झालंय, मोबाईलच्या अँटेनानी इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स जे येतात त्याच्या थ्रू पॉसिबल झालंय. मग तसे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स आपण डे टू डे कम्युनिकेशन मध्ये सुद्धा वापरू शकतो का, ते आपले सिग्नल्स वाढवू शकतो का, दुसऱ्याचे सिग्नल्स अगदी छोटेसे सटल मायनर सिग्नल सुद्धा परसिव्ह करणारे अँटिनाज आपण आपल्या ब्रेनमध्ये डेव्हलप करू शकतो का, त्यांनी आपण आपापसातला संवाद चांगला करू शकतो का, तो सुसंवादामध्ये परिवर्तित करू शकतो का, आणि या सगळ्याचं ब्रेनशी रिलेशन काय आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि याच्यावर बरीच सेंटर्स न्यूरोलॉजीची काम करतायत. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये कमी सेंटर्स काम करतायत आणि आपलं सगळं जे जुनं ज्ञान आहे हे आपलं सगळं जुनं ज्ञान वापरून युरोप आणि अमेरिकेतली सेंटर्स आपल्याकडे संस्कृत शिकून आपल्याकडच्या वेद आणि उपनिषदांचा अभ्यास करून या एरियावर आता खूप काम करतायत आणि त्यांनी रिझल्ट सुद्धा खूप प्रचंड त्याच्यामध्ये यील्ड केलेले आहेत. प्रायमरीली जे कोमातले पेशंट्स असतात त्या कोमातल्या पेशंटसाठी आता एक लेटेस्ट टेक्निक आहे डॉर्सल कॉलम स्टिम्युलेशन म्हणून. हे डॉर्सल कॉलम स्टिम्युलेशनचं जे टेक्निक आहे ते टेक्निक जपानीज लोकांनी डेव्हलप केलं आणि ते जपानीज टेक्निक म्हणून आता प्रसिद्ध झालंय. त्याच्यामध्ये पूर्ण कोमामध्ये जो पेशंट असतो त्याच्या स्पायनल कॉर्डच्या खालच्या टोकामध्ये एक छोटंसं ऑपरेशन करून इलेक्ट्रोड्स इम्प्लांट करतात. त्या इलेक्ट्रोड्सना कातडीच्या खाली ठेवलेल्या आपल्या ट्रान्झिस्टरचे सेल्स असतात छोटे, त्याच्या आकाराची ट्रान्सड्युसर्स इम्प्लांट केले जातात. ते ट्रान्सड्युसर्स या इलेक्ट्रोड्सच्या माध्यमातून स्पायनल कॉर्डच्या खालच्या टोकाला स्टिम्युलेशन देतात आणि ती स्टिम्युलेशन्स आपल्या स्पायनल कॉर्ड मधून वर ब्रेनस्टेम म्हणून जो भाग आहे ज्याचा संबंध आपल्या कोमाशी आहे तिथे कंटिन्युअस पद्धतीनं देऊन कंटिन्युअस स्टिम्युलेट करून कोमातले पेशंट जागे होतात. तर इनिशियली 1998ला अमेरिकन अकॅडमीच्या कॉन्फरन्समध्ये जपानचा हा जेव्हा पेपर आला तेव्हा सगळे लोक हसले, म्हणजे पीपल रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दिस की इथे कोमा, ब्रेन मध्ये इंजुरी झालेली, इथे कुठेतरी पाठीच्या मणक्यावर काहीतरी ऑपरेशन करून हे करतायत. सो पीपल डिडंट बिलीव्ह. 3 वर्षानंतर जपानीज केम विथ व्हिडिओज, ऑपरेशनचे व्हिडिओ, ऑपरेशनचा आधीचा पेशंट आणि नंतर कसं हळूहळू डोळे उघडायला लागला, बोटं हलवायला लागला, पाय हलवायला लागला. आणि 2005 नंतर जगभर ते DCS म्हणून ऑपरेशन आता जगन्मान्य आहे कोमासाठी. याच्या पुढची इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की फुजिटा हेल्थ युनिव्हर्सिटी जिथे हे ऑपरेशन डिझाईन झालं त्याचे चेअरमन आहेत प्रोफेसर टेट्सू कॅनो. ते इंटरनॅशनल कोमा फेडरेशनचे फाउंडर प्रेसिडेंट आहेत आणि मी फाउंडर मेंबर्स पैकी एक आहे. तर आमच्या सिंगापूरच्या मीटिंगमध्ये ते जेव्हा मला भेटले तेव्हा मी म्हटलं की हे अमेझिंग टेक्निक आहे, पण तुम्हाला हे पहिल्यांदा हा शोध लावायच्या आधी डोक्यात कसं आलं की इथल्या आजाराला आपण इथे काहीतरी करू. त्याच्यावर त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ते म्हणले फुजिटा हेल्थ युनिव्हर्सिटीचे 3 स्टुडंट्स डेक्कन कॉलेजला पुण्याला संस्कृत शिकत होते आणि त्यांनी संस्कृत शिकून आपला जुन्या एन्शियंट इंडियन लिटरेचरचा अभ्यास करून कुंडलिनीची कन्सेप्ट मला सांगितली. आणि मग मी विचार करायला लागलो की कुंडलिनी जर सापाच्या वेटोळ्यासारखी खाली आहे आणि ती ऍक्टिव्हेट होते तर असं खरंच काही ह्युमन बिईंग मध्ये होऊ शकेल का. म्हणून आधी त्यांनी काही एक्सपेरिमेंट्स केले आणि नंतर हे एस्टॅब्लिश झालं. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्या ज्या वेदाज उपनिषदामध्ये खूप मोठे ट्रेजर्स आहेत, या सगळ्याची टेक्निक सगळी त्यांनी मेन्शन केलेली आहेत. त्याच्यावर मास्टरी जर युरोप आणि US मध्ये लोक रिसर्च करून मिळवत आहेत तर आज तुम्ही आणि आम्ही ती डेफिनेटली मिळवली पाहिजे. आपल्याला माहित आहे की वाणी जी सगळीकडे मेन्शन केलेली आहे, आपलं स्पीच जे आहे ती जी तोंडातून निघते ती निघायला रूट्स त्याची दुसरीकडे शरीरामध्ये असतात आणि त्या रूट्स मधून आपली एफिशियन्सी वाणीची ठरत असते. म्हणजे वाणीचे 4 प्रकार अध्यात्मात आपल्याला सांगितलेले आहेत: वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परावाणी. आता वैखरी ही जी तुम्ही आम्ही बोलतो ती वैखरी, जे तोंडातून शब्द बाहेर पडतात ती वैखरी. पण प्रत्येकाच्या तोंडातून जी वैखरी बाहेर पडते ती वेगळी का असते.
सगळ्यांनी ठराविक वाक्य बोलायचं ठरवलं तरी ते वेगवेगळ्या इमोशनल टचनी, वेगवेगळ्या एक्सप्रेशननी, वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक पोटेन्शियल्सनी का बोललं जातं, त्याची डेप्थ ऑफ पेनिट्रेशन वेगळी का असते, याचं उत्तर खरं ह्याच्यात आहे की ती वैखरी नुसती सेल्फ सफिशियंट नाहीये. ती वैखरी मध्यमेवर बेस्ड आहे. मध्यमा आपल्या स्वरयंत्राशी निगडीत आहे. तर स्वर म्हणजे वैखरीवर तुम्हाला जर कंट्रोल हवा असेल तर त्याच्या पुढची पायरी म्हणजे मध्यमा आपल्या स्वरयंत्रावर कंट्रोल पाहिजे. कारण मध्यमेच्याच इन्फ्लुएन्सनी वैखरी चालत असते. वैखरीवर इन्फ्लुएन्ससाठी आपण जर मध्यमावर फोकस केलं तर मध्यमा कशावर चालते? मध्यमा ही पश्चंतीवर चालते आणि पश्चंती वाणी जी आहे ती पश्चंती वाणी आपल्या हृदयाशी छातीमध्ये निगडीत आहे. पश्चंती वाणीचं डिस्क्रिप्शन ध्वनी असं केलंय, मध्यमा वाणीचं डिस्क्रिप्शन नाद असं केलंय आणि वैखरीतून शब्द येतात. वैखरी म्हणजे शब्द, मध्यमा स्वरयंत्रशी रिलेटेड जे आहे ते म्हणजे नाद, पश्चंती जे हृदयाशी निगडीत आहे. आपण म्हणतो ना हृदयापासून बोलतोय, हा मनापासून बोलतोय, आणि तेच करणं हे ह्या सगळ्याची की आहे. कारण तुम्ही जर फक्त ओठातून शब्द काढले, तुमच्या मनापासून नाही काढले, तर काय होतं, आपलं जे मेंटल प्रोग्रॅमिंग आहे ते वेगळं असतं. म्हणजे आपण म्हणतो ना मनामध्ये एक ठेवतो आणि बोलतो वेगळा. अशी माणसं कधीच सक्सेसफुल होत नाहीत. ती तात्पुरती सक्सेसफुल झाल्यासारखी वाटतात, पण ती खऱ्या अर्थाने कुठल्याच अर्थाने ती सक्सेसफुल होत नाहीत. याचं ब्रेनशी रिलेटेड कारण असं आहे की त्यांची जी वैखरी आहे त्याच्याशी जे सेंटर्स निगडीत आहेत तिथल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आणि खरं त्यांच्या मनात जे आहे तिथल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज या जर परस्पर विरुद्ध असतील तर त्यांचंच ब्रेनमध्ये बॅटल होतं आणि त्यांची एफिशियन्सी कमी होते, त्यांना सुख समाधान शांती पण मिळत नाही. पण दुर्दैवाने त्यांना कळत नाही. म्हणजे आपल्याला हे कळत नाहीये हेच त्यांना कळत नसतं, त्याच्यामुळे ते सुधारवायचा प्रयत्न कधी करतच नाहीत आणि कायम काहीतरी वेगळं मिळवायला जातात, पण ते अनसक्सेसफुल होतात. तर ही जी पश्चंती आहे ही पश्चंती तुमच्या इमोशनल स्टेबिलिटीशी रिलेटेड आहे. कारण हार्टचं जे कार्डियक प्लेक्सस आहे त्या प्लेक्ससेसमध्ये हे पश्चंतीचं मूळ आहे. आणि आपण जर खूप पीसफुल असलो तर आपल्याला पश्चंतीचा ध्वनी हा ऐकू येतो. तो पश्चंतीचा ध्वनी हा नादामध्ये रूपांतरित होतो. नाद हा स्वरयंत्रात आहे, त्यांनी एक सब क्लिनिकल व्हायब्रेशन स्वरयंत्रामध्ये तयार होतात. म्हणजे ती एक्सप्रेस होत नाहीत पण व्हायब्रेशन्स असतात स्वरयंत्रामध्ये आणि ती परसीव्ह होतात एका ठराविक प्रकारच्या नादातून. पण त्याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे? त्याच्यावर कंट्रोल हा पश्चंतीचा आहे, जे आपल्या हृदयाशी रिलेटेड जे प्लेक्सस आहेत कार्डियक त्याच्याशी अवलंबून आहे. आता आपण स्टेप वाईज म्हटलं तसं की पश्चंतीला तरी कोण कंट्रोल करत आहे? तर पश्चंतीला कंट्रोल करणारी परावाणी आहे. परावाणीचं जे मूळ आहे हे आपल्या नाभीचक्राच्या जवळ आहे, जे विष्णूचं स्थान आहे असं म्हणतात. आणि त्याचं कनेक्शन कुठे आहे? त्याचं कनेक्शन स्पेस मधल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हशी आहे, ज्याला आपण परमात्मा किंवा ईश्वर किंवा आणखी काही म्हणत असू. त्याला नावं वेगळी आहेत पण ती रियालिटी तीच आहे. म्हणजे स्पेसमध्ये जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्लेक्ससेस आहेत त्याच्याशी तुमच्या नाभीचक्राच्या माध्यमाद्वारे तुम्ही संवाद साधू शकलात तर तुम्ही परावाणी ऍक्सेसिबल करून घेतली असं म्हणता येईल. आपण जसं मोबाईलचं उदाहरण दिलं, मोबाईलचे अँटिनाज नसतील तर तुम्ही काही गोष्टी परसिव्हच करू शकणार नाही. तसे अँटिनाज तुम्ही जर नाभीचक्र ऍक्टिव्हेट करून करू शकलात तर यू कॅन हॅव सम काइंड ऑफ कॉन्टॅक्ट विथ परावाणी. परावाणीशी एकदा कॉन्टॅक्ट तुमचा एस्टॅब्लिश झाला की ती परावाणी तुमच्या पश्चंतीला गाईड करेल, पश्चंती तुमच्या मध्यमेला गाईड करेल आणि मध्यमा तुमच्या वैखरीला गाईड करेल. अशी ही चेन आहे. आता ही चेन आपल्याला नुसती समजून उपयोगी नाही, ती चेन आपल्याला स्टडी करता आली पाहिजे. ती चेन प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे, ती आपल्याला ऍक्टिव्हेट करता यायला पाहिजे. आणि ती जर ऍक्टिव्हेट आपण खरंच करू शकलो तर प्रचंड फायदे आपल्याला होतात. म्हणजे नुसती वाणी, पीच हे तुमच्या सगळ्याच शरीराचं पर्सनॅलिटीचं एक्सप्रेशन आहे. पीचच तुमच्या व्यक्तिमत्वाचं द्योतक आहे. तुम्ही कसे बोलता, तुमची वाणी कशी आहे, त्याच्यावर तुम्ही जर वाणीवर कंट्रोल केलं तर तुमचं पूर्ण बॉडीमधलं होमिओस्टॅसिस सुद्धा चांगलं होऊ शकेल. म्हणजे असं म्हणतात की ज्यांनी वाणीवर कंट्रोल आणलेला आहे तो माणूस चिरंजीवी होतो, त्याला कुठले आजारच होत नाहीत. कारण वाणी तुमची तेव्हाच चांगली असू शकते जेव्हा तुमच्या शरीरामधला पूर्ण बॅलन्स चांगला आहे. शरीरातला बॅलन्स म्हणजे सगळ्या शरीरातल्या अवयवांमधला बॅलन्स, आणि तो बॅलन्स डिस्टर्ब होणं हे कुठल्याही आजाराचं मूळ असतं. त्याच्यामुळे वाणीवर कंट्रोल जर तुम्ही आणायचं टार्गेट ठेवलं तर तुम्ही जिंकलात. म्हणजे तुम्ही सगळ्याच दृष्टीने तुम्ही यशस्वी व्हाल आणि सक्सेसफुल व्हाल. आणि
तो आपलं जे ऑब्जेक्ट आहे ते आपलं ऑब्जेक्ट कसं अचीव करायचं याचा आपल्या पूर्वजांनी भरपूर विचार करून ठेवलाय. आणि त्यांनी षटचक्र भेदन ही कन्सेप्ट अगदी अनेक वर्षापूर्वी मांडलेली आहे. आपल्याला माहित आहे आपल्या शरीरामध्ये 6 चक्र आहेत. सगळ्यात पहिलं मूलाधार चक्र आहे, त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र आहे, त्याच्यानंतर नाभी चक्र आहे, त्याच्यानंतर अनाहत चक्र आहे, त्याच्या पुढे विशुद्धी चक्र आहे आणि त्याच्या पुढे आज्ञा चक्र आहे आणि या 6 चक्रांच्या वर सहस्राधार चक्र आहेत. आता याची मिस्ट्री शोधताना जेव्हा रिसर्च सुरू आहे सगळीकडे, म्हणजे अनफॉर्च्युनेटली सगळीकडे, म्हणजे US मध्येच खूप जास्त रिसर्च सुरू आहे, युरोपमध्ये खूप थोडी सेंटर्स आहेत, त्यांना फंडिंग खूप कमी आहे आणि हे सगळं करायला ह्यूज फंड्स लागतात. म्हणजे लॉस एंजेलिस मधल्या नॉरिस सेंटरमध्ये मी गेलो होतो, तिकडे $20 मिलियन फंड्स त्यांच्याकडे आहेत हा सगळा रिसर्च करायला. $20 मिलियन अॅन्युअल फंडिंग. दरवर्षी त्यांना 20 मिलियन मिळणार आहेत. आणि मग तुम्ही ऑब्जेक्टिव्हली हा सगळा डेटा कलेक्ट करणं, कंपाईल करणं, अनालाइज करणं आणि त्याच्यावर रिसर्च करणं. उद्देश असा आहे की ही सगळी जी षटचक्र आहेत या षटचक्राचा खरंच फायदा आहे का? वेगवेगळे जप जे ऋषीमुनी करायचे, वेगवेगळ्या मंत्रांचा उच्चार करायचे, त्यांनी काय काय होतं, कसं ऍक्टिव्हेशन होतं. तर इनिशियल स्टडीज मध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे की आपलं जे मूलाधार चक्र आहे ते मूलाधार चक्र म्हणजे आपल्या पेल्विक प्लेक्ससेस आहेत. ठराविक मंत्रांनी आपली पेल्विक प्लेक्ससेस स्टिम्युलेट केली की आपण एक स्टेप वर ती व्हायब्रेशन घेऊन जाऊ शकतो आणि आपण स्वाधिष्ठान चक्राकडे येऊ शकतो. स्वाधिष्ठान चक्र हे इन्फिरियर डिसेंट्रिक प्लेक्ससशी निगडीत आहे, जे आपल्या आतड्याची मोटिलिटी कंट्रोल करतं. आणि असं म्हणतात ना की काही माणसं अगदी पोटात ठेवतात सगळ्या गोष्टी. तर आतड्याचं जे काम आहे, आतड्याचं काम हे अन्नाचं पचन तर आहेच, पण आतड्याच्या आजूबाजूला जे मायंट्रिक प्लेक्ससेस आहेत त्या मायंट्रिक प्लेक्ससेसच्या ब्रेनच्या वाणीच्या केंद्रांशी निगडीत बरेच त्यांची फंक्शन्स आहेत जी अजून विज्ञानाला माहीत नाही आहेत. त्याच्यामुळे आतड्याची ऑपरेशन ज्यांची होतात त्यांच्या पण वाणीवर बराच परिणाम होऊ शकतो. आता हे स्वाधिष्ठान चक्र ऍक्टिव्हेट आपण जर करू शकलो, ऍक्टिव्हेट म्हणजे काय, एका ठराविक व्हायब्रेटिंग मोडॅलिटीच्या पलीकडे त्यांची लेव्हल नेणं. स्वाधिष्ठान ऍक्टिव्हेट झालं की नाभी चक्र त्याच्या पुढची स्टेप आहे, एक स्टेप पुढे. आणि आपण आत्ताच बघितलं की नाभी चक्र हे विष्णूचं स्थान धरलं जातं आणि त्या स्थानाचा संबंध हा डायरेक्टली विष्णू लोकाशी म्हणजे स्पेस मधल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डशी आहे, ज्याच्यातून येणारी व्हायब्रेशन्स आपण परसिव्ह करायला लागतो. सी व्हायब्रेशन्स असतातच. पूर्वीच्या ऋषीमुनींना टेलिपॅथी व्हायची, एक जण दुसऱ्या माणसाला संवाद करू शकायचा विदाऊट एनी कॉर्ड किंवा विदाऊट एनी मोबाईल. हे कसं असायचं, हे होतं याच्याबद्दल तर काही शंकाच नाहीये, म्हणजे ते काही मिथ तर नक्कीच नाहीये, ती रियालिटी आहे. तर ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची फ्रिक्वेन्सी आणि ती लेव्हल त्या लोकांनी अचीव केली होती बाय ऍक्टिव्हेटिंग देअर चक्राज, बाय एस्टॅब्लिशिंग अ कम्युनिकेशन टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इन द स्पेस थ्रू नाभी चक्र. एकदा नाभी चक्र ऍक्टिव्हेट झालं की आपण आता बोललो तसं परावाणीशी रिलेटेड आहे, बऱ्याच गोष्टी आपण परसिव्ह करू शकतो, ज्या देवाच्या व्हायब्रेशन्स आपण म्हणतो त्या घेतो आणि तिथून मग आपल्या पश्चंतीला स्टिम्युलेट करतो. आपण पश्चंती कुठे असते, हार्टचं प्लेक्सस जे आपण म्हटलं कार्डियक प्लेक्सस, ते म्हणजे अनाहत चक्र आहे. तर अनाहत चक्र ऍक्टिव्हेट झालं की आपोआप हार्टचे पण आजार होणार नाहीत, हार्ट अटॅक पण होणार नाहीत. म्हणजे पश्चंती वाणी तर ऍक्टिव्हेट होणारच, पण त्याच्याबरोबर मी म्हटलं तसं शेवटी हा होलिस्टिक अप्रोच आहे. आपलं सगळं शरीरामध्ये जे जाळं आहे, आपण फक्त वाणी नाही ऍक्टिव्हेट करू शकत. आपण नुसती वाणी ऍक्टिव्हेट करायचं जरी एम केलं तरी आपलं सगळं शरीर आपण ऍक्टिव्हेट करणार आहोत. एकदा पश्चंती वाणीला आपण ठराविक व्हायब्रेटिंग मोडवर नेलं की तिथूनच सिग्नल्स आपल्या मध्यमेला मिळणार आहेत. आणि मध्यमा इज रिलेटेड टू कॅरोटिड प्लेक्सस. आपल्या ज्या कॅरोटिड आर्टरीज असतात, आपल्या मेंदूचे जे 2 भाग आहेत, या मेंदूच्या 2 भागांना रक्तपुरवठा करणाऱ्या, हृदयाकडून मेंदूकडे जाणाऱ्या 2 प्रमुख नसा म्हणजे कॅरोटिड आर्टरीज. आणि या कॅरोटिड आर्टरीजना सगळ्या बाजूनी तारांचं वेटोळ असावं आणि मध्ये एखादा पाईप असावा, तसं कॅरोटिड प्लेक्सस आहे, 2 बाजूला 2. आणि त्याच्या बरोबर सेंटरला आपलं स्वरयंत्र आहे. तर तुम्ही कॅरोटिड प्लेक्ससेस जर स्टिम्युलेट करू शकलात व्हॉलिशनली आणि कॅरोटिड प्लेक्ससेस मध्ये ठराविक व्हायब्रेशन्स आणू शकलात, तर ती व्हायब्रेशन्स म्हणजेच स्वरयंत्रातली सबक्लिनिकल व्हायब्रेशन्स, ती व्हायब्रेशन्स म्हणजेच आपली मध्यमा, ती व्हायब्रेशन्स म्हणजेच आपला नाद. आणि ह्या नादावर कंट्रोल जर आपण करू शकलो तर आपली वैखरी किंवा शब्द याच्यावर प्रभुत्वता आपल्याला सहज येणार आहे. म्हणजे परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या 4 स्टेप्सना आपण जर ऍक्टिव्हेट करू शकलो ही व्हायब्रेशन्स करून, तर निश्चितपणे आपल्याला यश मिळणार आहे. आणि हे ऍक्टिव्हेशन हे आपल्याला षटचक्रांच्या माध्यमातून करायचं आहे. तर षटचक्र भेदन हा परत खूप मोठा विषय होतो.
आपली जी कम्युनिकेशन स्किल्स आहेत, आताच मी म्हटलं तसं, ती मूलभूतपणे आपल्याला जर नीट वाढवायची असतील तर फंडामेंटली काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. आपण जेव्हा दुसरा काय बोलतोय ते लक्ष देऊन ऐकतो तेव्हा आपला कुठला एरिया ब्रेनचा ऍक्टिव्हेट असतो? वर्निकेज एरिया. आपण आत्ताच बघितलं. ओके. तर त्याच्यामध्ये परत 3 महत्वाचे कंपोनंट्स आहेत. एक म्हणजे रजिस्ट्रेशन, तो काय बोलतोय ते रजिस्टर व्हायला पाहिजे. दुसरं रिटेन्शन, काही सेकंद, कारण 8 सेकंद लागतात ते सर्किट पूर्ण व्हायला, तर काही सेकंद ते रिटेन व्हायला पाहिजे. आणि नंतर रिकॉल, ते परत आपल्याला आठवलं पाहिजे तो काय बोललाय आता, तरच आपण त्याचं अनालिसिस करू शकू आणि ते अनालिसिस आपण ब्रोकाज एरियाला पाठवू शकू आणि मग ब्रोकाज एरिया त्याला रिस्पॉन्ड करणार आहे. तर रजिस्ट्रेशनची जी महत्वाची फेज आहे ती एकाग्रतेवर अवलंबून आहे. खूप वेळा आपण मल्टीटास्किंग करतो आणि अभिमानाने सांगतो की मी एका वेळी 10 गोष्टी करतो. मी कारही चालवतो, त्याचवेळी मोबाईल पण ऐकतो, मनात तिसराच विचार असतो, डोळ्यांनी वेगळंच बघतो. तर हे जे मल्टीटास्किंग आहे ना, हे आपण बंद केलं पाहिजे. त्यांनी आपण ब्रेन मधला जो फोकस आहे तो फोकसच काढून टाकतोय. तर एका वेळी जे तुम्ही एक काम करताना, ते एक काम करताना 101% डेडिकेशन फक्त त्याच कामात पाहिजे. अर्जुनाचा डोळा, ते दुसरं मला काही जगात दिसणार नाही. आणि आपण जर प्रॅक्टिस केली तर हे सहज करता येणं शक्य आहे. म्हणजे आमची ब्रेनची ऑपरेशन्स 10 ते 12 तासाची असतात ऍव्हरेज. कधी कधी 16 तास सुद्धा ती चालतात. तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला असं वाटायचं, आमचे सिनियर जेव्हा करायचे तेव्हा, की अरे हे कसं शक्य आहे करता येणं, म्हणजे मग तहान लागली तर काय, बाथरूमला जावं लागलं तर काय, भूक लागलं तर काय. पण ऍक्च्युली ते करायला लागल्यानंतर इतकी ती सवय होऊन जाते की पूर्ण ते ऑपरेशन संपेपर्यंत समजतच नाही की आपल्याला भूक लागली किंवा काय. ऑपरेशन संपून ग्लोव्ज काढले की मग खूप भूक लागते, खूप तहान लागते, सगळ्या गोष्टी होतात. तर तो फोकस, ती एकाग्रता आपण आणणं छोट्या छोट्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये सुद्धा हे खूप आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळा प्रॉब्लेम लाईज देअर. म्हणजे आमच्याकडे मुलं सुद्धा येतात बऱ्याच वेळा, स्मरणशक्ती याची नीट नाही, काही प्रॉब्लेम आहे का. तर स्मरणशक्ती, मी आता म्हटलं तसं, तुमचं रजिस्ट्रेशन, रिटेन्शन आणि रिकॉल या तिन्ही गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे. पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशन. तिथेच लक्ष नसतं, म्हणजे निम्म लक्ष कुठेतरी असतं, एकीकडे काहीतरी ऐकत असतात, त्याच्यातलं निम्म परसीव होतं. रिटेन्शन हा वेगळा भाग आहे, आणखीन त्यासाठी वेगळ्या गोष्टी आहेत. जे तुम्हाला परसिवच झालेलं नाही ते रिटेन होत नाही. आणि रिटेन नीट जर झालं नाही तर ते रिकॉल होईल कसं. त्याच्यासाठी एक फंडामेंटल गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही काही प्रोग्रामचं प्लॅनिंग करताय किंवा काही तयारी करताय दुसऱ्या दिवशीची, तेव्हा 100% फोकस, 100% कॉन्सन्ट्रेशन आपण काय करतोय हे अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामुळे एखाद्या बंद खोलीत, अनडिस्टर्ब खोलीत आणि शांत मनाने, म्हणजे खोली एकदम साऊंड प्रूफ पण मनात चल तर काही उपयोग नाही होणार आहे. मन पहिले शांत पाहिजे. म्हणजे खूप वेळा आम्ही असं म्हणतो, आता मी परत मेडिकल फील्ड मधलीच तुम्हाला उदाहरण देतो, कारण आम्ही 24/7 आम्ही तेच करतो, की ऑपरेशन मध्ये फोकस कसा करायचा याच्यासाठी आम्ही ज्युनियर डॉक्टर्सना सल्ला देतो की विचार, काळजा, टेन्शन हे प्रत्येकालाच असतं आणि ते आपल्या सबकॉन्शियस मध्ये गर्दी करतच असतं. ते तुमच्या कॉन्शियस माइंडला सतत डिस्टर्ब करत असतं. ते टाळण्यासाठी आम्ही सांगतो की ऑपरेशन थिएटरमध्ये एंट्री करताना एखादी वस्तू, म्हणजे पेशंटची ट्रॉली असेल, दरवाजा असेल, हे अगदी सुरुवातीला करावं लागतं. ज्युनियर मुलांना आम्ही सांगतो, पुढे नाहीये करावं लागत, पुढे आपोआप होतं ते. की सुरुवातीला ते जे आपले विचार, काळजा, टेन्शन सगळं ओझं आहे ते व्हिज्युअलाइज करा की मी सगळं आता घरच्या काळजा, बाहेरच्या काळजा सगळं उतरवून ठेवतो या ट्रॉलीवर आणि आता मी एंट्री करतोय ऑपरेशन थिएटरमध्ये. तसंच तुम्हाला स्टुडिओमध्ये जाताना तुम्ही स्टुडिओच्या दाराला हात लावून सांगा की आता बाहेरचं सगळं बाहेर, मी आता आत गेलो की फक्त माझा फोकस, मी आता काय प्रोग्राम करणार आहे त्याच्याचवर करणार आहे. हा प्रोग्राम संपल्यानंतर मी बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये आणणार. हा फोकस जर आपण आणू शकलो तर आपली पहिली स्टेप यशस्वी होऊ शकेल. फोकस शिवाय दुसरं काही नाही. फोकस एकदा आल्यानंतर डिस्ट्रॅक्शन्स आपण कमी केली, ठरवून ती कमी करावी लागतात. बायोलॉजिकल पण काही गोष्टी असतात म्हणजे स्ट्रेसेससाठी, कारण शेवटी शरीर जे चालतं ते ब्रेन कडून चालवलं जातं आणि ब्रेन चालतो तो न्यूरोकेमिकल्सवर चालतो. खूप वेळा उशीर झाला पोचायला, घाईघाई असते की काम नीट करत नाहीत. कशासाठी? की एक तर ती बेचैनी असते, विचार, काळजी, टेन्शन असते, खाल्लं प्यायलेलं नसतं, मनात ते असतं की आज आपण उपाशी इथे पोचलो. आणि लो ब्लड शुगर इज वन ऑफ द मोस्ट डेंजरस थिंग ब्रेनच्या फंक्शनिंगसाठी.
त्याच्यामुळे कधी तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करायला नको किंवा जेवणाच्या वेळा स्किप करायला नको नॉर्मल कोर्सेसमध्ये. कारण लो शुगर असताना आपला सिम्पॅथेटिक टोन वाढतो आणि आपला फोकस जो आहे हा पॅरासिम्पॅथेटिक टोनवर अवलंबून असतो. म्हणजे ब्रेनमध्ये जे उजवी आणि डावी बाजू असते ना त्याच्यातला बॅलन्स हा सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक बॅलन्सवर अवलंबून आहे. तर हा जर तुमचा बॅलन्स डिस्टर्ब झाला तर खूप मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही काही न खाता पिता किंवा उपास करता हे वाणीचं काम करायला नको आहे. दुसरी महत्वाची गोष्ट स्लीप. आपल्या मेंटल प्रोसेसिंगसाठी मेंदूला विश्रांती आवश्यक असते. तर रात्रीची खूप जागरणं, 2 वाजता 3 वाजता झोपणं आणि सकाळी 7 वाजता एखादा प्रोग्राम करणं हे चालणारच नाही, तुमची एफिशियन्सी होणारच नाही. तर 6 ते 8 तास झोप विच इज व्हेरिएबल, व्यवस्थित खाणं पिणं, उपास न करता, नीट फोकस, चांगला आहार, कुठली ऍडिक्शन्स नाही. कारण सगळी ऍडिक्शन्स आर पॉइझन. खूप लोक सांगतात नाही मी थोडासा तंबाखूच खातो, फक्त पूर्वी स्मोकिंग करायचो तर सोडलं, थोडंफार अल्कोहोल घेतो. आणि हल्ली हे मेन आणि विमेन दोन्हीमध्ये खूप कॉमन आहे अनफॉर्च्युनेटली. म्हणजे इव्हन इन नाशिक 10 वर्षापूर्वी परिस्थिती नव्हती, पण आता विमेन टेकिंग अल्कोहोल खूप जास्त आहे, म्हणजे खूपच जास्त आहे. ते सगळ्यांना माहीत नसतं. पण ह्या सगळ्या गोष्टी खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या न्यूरोनल सर्किट्सवर करतात. त्याच्यामुळे टोबॅको, नायकोटीन, अल्कोहोल आणि त्याच्या पुढची सगळी आणखी हायर ऍडिक्शन जी सुद्धा आम्ही दुर्दैवाने नाशिकमध्ये खूप बघतो हल्ली. म्हणजे अगदी मारिजुआना, चरस, चांगल्या चांगल्या क्लासचे म्हणजे ऍडिक्शन, म्हणजे झोपडपट्टीतले कोणीतरी हे करतायत असं नाही. आणि दीज आर फेअरली कॉस्टली, पण तरी सुद्धा लोक त्याच्या आहारी जात आहेत. तर हे सगळं खूप डेट्रिमेंटल इफेक्ट तुमच्या न्यूरोनल सर्किट्सवर करणार आहे. तर हे सगळं आपण जर व्यवस्थित पाळलं तर मला असं वाटतं आपण कंट्रोल हा आणू शकू बाय षटचक्रभेद. म्हणजे काहीतरी जप, मंत्र हे जर रोज आपण म्हटलं, नीट व्यायाम केला, कारण शेवटी ब्लड सर्क्युलेशनला त्या व्यायामाची पण आवश्यकता खूप असणार आहे, तर आपण डेफिनेटली तो कंट्रोल करू शकू. आता लेफ्ट हेमिस्फेरिक कंट्रोल्स आपण बघितले. आता राईट हेमिस्फेरिक कंट्रोल पण लेफ्टवर पाहिजे, तो म्हणजे इमोशन्स. तर आता या इमोशन्स आपण आपल्या कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. खूप वेळा एखादं स्टिम्युलस काही असलं की त्याला आपण ओव्हर रिॲक्ट करतो. आणि हे खूप मी जनरल सांगतोय. म्हणजे एकदा तुमचा राईट हेमिस्फिअर डिस्टर्ब झाला अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून, समोरचा माणूस काय म्हणला की त्याला लगेच जोरात उत्तर दिलं पाहिजे की नाही तुझ्यापेक्षा मीच मोठा कोणीतरी आहे. आणि इथे इगोचा प्रश्न आहे की इगो आपण आपला प्रूव्ह करायला जातो सगळीकडे की मी खूप मोठा आहे. हे बिटवीन द लाईन्स आपण दुसऱ्याला सांगायला जातो, म्हणजे या शब्दात सांगत नाही, पण तिथे आपण आपल्या राईट हेमिस्फिअरची खूप मोठी हानी करून बसतो. त्याच्यामुळे तुम्ही बघाल की जी माणसं एक्सपिरियन्स्ड आहेत, जी माणसं एका ठराविक लेवलच्या पुढे पोहोचली आहेत, ते नेहमी नम्र असतात, हंबल असतात, ऑनेस्ट असतात. आणि का? कारण त्यांचा राईट हेमिस्फिअर खूप चांगला असतो. आणि असं म्हणतात आता की पूर्वी कन्सेप्ट अशी होती एका सेंचुरी पूर्वी की तुमचा लेफ्ट हेमिस्फिअरला तुम्ही डॉमिनंट हेमिस्फिअर म्हणता, नाही? उजव्या हाताने काम करणाऱ्या माणसांचा लेफ्ट हेमिस्फिअर डॉमिनंट असतो. डॉमिनंट म्हणजे महत्वाचा हेमिस्फिअर. पण आता सायन्स हॅज प्रूव्ड की खरा महत्वाचा तुमचा राईट हेमिस्फिअरच असतो, म्हणजे नॉन डॉमिनंट हेमिस्फिअरच असतो. कारण लेफ्ट हेमिस्फिअरचं सगळं कंट्रोल हा राईट हेमिस्फिअर करत असतो. तर खरी हेल्थ ही आपल्या राईट हेमिस्फिअरची हेल्थ पाहिजे. आणि आपल्या विचार, काळज्या, टेन्शन, इगो, कॉम्पिटिशन, दुसऱ्यावर कुडघोडी करण्याचा प्रयत्न, धावत राहणं, कॉम्पिटेटिव्ह किलिंग, दुसऱ्यावर पाय देऊन मी पुढे जाईन असं नसतं. म्हणजे आपण आताच परावाणीबद्दल बोललो, आपल्याला जर खूप इनपुट्स परमात्म्याने दिली तर आपण म्हणतो तसं की छप्पर फाड के भगवान देणे लगेगा, तर 2 हात कमी पडतील की ह्याला, इतकं असतं. त्याला दुसऱ्याला दाबून पुढे जावं लागत नाही आयुष्यात कधीच. ते आपल्या मार्गात बरोबर येतं. कधी येतं? जर तुम्ही ते स्पेस म्हणून रिसिव्ह करू शकाल तर. रिसिव्ह कधी करू शकाल? जर तुमचे अँटिनास तेवढं पॉवरफुल असतील तर. अँटिनाज कसे पॉवरफुल होतील? जर तुमचा राईट हेमिस्फिअर चांगला असेल तर. अनफॉर्च्युनेटली काय होतं, आपलं जे अपब्रिंगिंग असतं ते खूप वेळा स्कॉलॅस्टिक परफॉर्मन्सवर असतं की पहिला नंबर मिळवला पाहिजे. बरं, आपण मुलांनाही सांगतो पहिला नंबर मिळवला तर तुला हे बक्षीस देईन. पहिला नंबर कशामध्ये? मॅथमॅटिक्समध्ये. पहिला नंबर कशामध्ये? सायन्समध्ये. लेफ्ट हेमिस्फिअर. ही सगळी कॅल्क्युलेशन, मॅथमॅटिक्स, ही सगळी लेफ्ट हेमिस्फिअरची फंक्शन्स आहेत. कोऑर्डिनेटेड मुवमेंट्स, चांगलं क्रिकेट खेळलं पाहिजे, चांगलं स्विमिंग केलं पाहिजे, सगळं लेफ्ट हेमिस्फिअरवर आपण भर देतो. राईट हेमिस्फिअर कसा चांगला करायचा याचा आपल्या लहानपणापासूनच आपल्याला ट्रेनिंग नसतं आणि ते करण्याची जरूर पण आपल्याला भासत नाही. त्याच्यामुळे आपली इमोशनॅलिटी डेव्हलपच होत नाही. तर आतापर्यंत जरी झालेली नसेल किंवा थोडीशी झालेली असेल तर ती प्रयत्नाने डेव्हलप करता येते. आणि त्याची पहिली पायरी म्हणजे मी म्हटलं तसं हंबलनेस, नम्रपणा, ऑनेस्टी,
सगळ्यांवर मनापासून प्रेम करणं, सगळ्यांवर म्हणजे आपल्या आजूबाजूचे आपले कलिग सगळे मिळून पुढे जाऊया. तिथे कॉम्पिटिशनचा काही विषय नाही. मी मला स्ट्रॉंग करीन. एक रेष दुसऱ्याची आहे, त्या रेषेपेक्षा मोठी रेष काढायची तर मी माझी रेष मोठी करू शकतो, दुसऱ्याची पुसायला आपण जायला नको. पण अनफॉर्च्युनेटली हे लॅकिंग आहे आणि हा बेसिक फ्लॉ आहे आणि हे जगभर आता ऍक्सेप्टेड आहे. आम्ही तर डे टू डे बघतो, म्हणजे प्रॅक्टिसमध्ये आम्ही इतके असे अनुभव येतात की ते अनुभव शिकवून जातात. एक 60-65 वर्षाच्या बाई, मानेला स्पॉन्डिलोसिस असलेल्या, हाताला मुंग्या येतात, सगळी ट्रीटमेंट सुरू होती. त्यांनी मला सर्टिफिकेट मागितलं की मला सर्टिफिकेट द्याल का. आम्ही सर्टिफिकेट देत असतो लोकांना फिट अनफिट इंडस्ट्रीमध्ये नोकरीच्या ठिकाणी. त्यांना म्हटलं, आजी तुम्हाला सर्टिफिकेट कशाला पाहिजे, देतो सर्टिफिकेट मी, पण आता तुम्ही बऱ्या होताय, सर्टिफिकेट कशाला पाहिजे. त्या म्हणल्या, घरी कब्बशी विसळताना जर फुटली तर माझा मुलगा आणि सून मला म्हणतात की काहीतरी नाटकं करते, काही आजार नाहीये तुला, म्हणून डॉक्टरचं सर्टिफिकेट जर असलं, तुमचं सर्टिफिकेट मी जर दाखवू शकले तर मला त्यांना सांगता येईल नीट. किती वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे. मी त्यांना म्हटलं, तुमच्या मुलगा आणि सुनेला पाठवून द्या मला भेटायला, त्यांना मी सर्टिफिकेट देतो. आपण आपल्या घरातल्या आई वडिलांवर किती प्रेम करतो, आपले जन्मदाते जे आहेत ते, आणि आपल्या क्लोज लोकांशी जर आपण एवढं प्रेम नाही करू शकत तर आपण जगात बाहेरच्या लोकांशी कसं प्रेम करणार. आपला राईट हेमिस्फिअरची काय लेव्हल आणि क्वालिटी असेल, आणि मग त्याचा परिणाम आपल्या लेफ्ट हेमिस्फिअरवर होणार नाही का, आणि मग आपली वाणी कशी राहील, हा सगळा आपण विचार केला पाहिजे. आणि त्याला फार वेळ लागत नाही. 5 मिनिटं आपण जे देवापुढे बसून हात जोडतो ना सकाळी, तर 5 मिनिटं सुद्धा पुरेशी होतात. आपण थोडंसं सेल्फ अनालिसिस जर केलं स्वतःचं की आपण हे काय करतोय, आपण कशासाठी हे सगळं करतोय, आपण कुठलंही जे काम करतो हे एक्झॅक्टली कशासाठी करतो. म्हणजे इव्हन मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही मुलांना जेव्हा शिकवतो तेव्हा फंडामेंटल त्यांना हे शिकवलं जातं की आपण जे ट्रीटमेंट देणार आहोत पेशंटला, हे त्याला बरं करण्यासाठी ट्रीटमेंट आपलं द्यायचा मूळ उद्देश पाहिजे. त्याच्यातून मला किती पैसे मिळणार आहेत हा जर विचार माझ्या पहिल्यांदा मनात आला, पैसे आपोआपच मिळतात नंतर, पण जर तो फोकस माझा डिस्टर्ब झाला आणि तिकडे मी बघून केलं तर तुमचा लेफ्ट हेमिस्फिअर नाही नीट करू शकत, कारण तुमचा राईट हेमिस्फिअरच गडबडलेला आहे. राईट हेमिस्फिअरचा फोकसच चुकीचा आहे. राईट हेमिस्फिअरची दिशाभूल झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही कितीही चांगला अभ्यास केलेला असला, तुम्ही कितीही हुशार असलात, तरी तुम्ही ते चांगल्या पद्धतीने नाही ऑपरेशन करू शकत जेवढं तुमचं राईट हेमिस्फिअर स्ट्रॉंग असताना तुम्ही करू शकतो. म्हणूनच आता ऍक्सेप्टेड नॉर्म्स असे आहेत की तुमच्या एफिशियन्सीसाठी सगळा फोकस हा राईट हेमिस्फिअरकडे असला पाहिजे. आणि शेवटी आपल्याला थोडासा स्पॅन असतो, त्या स्पॅन मध्ये आपण चांगल्यात चांगलं कसं करू शकू हा फक्त फोकस ठेवला पाहिजे. 10 वर्षापूर्वीचा पुढचा विचार नाही करायला पाहिजे की मी आता हे करीन, मग मी खूप चांगलं समजा अनाउन्सर होईन, मग आणखी 10 रेडिओ स्टेशनचा मुख्य होईन. हे नकोय करायला. आज मी जे करणार आहे प्रोग्राम, तो जरी मी चांगला केला तर माझं गोल काय राहणार आहे, माझा राईट हेमिस्फिअर चांगला राहणार आहे. हा सगळ्यात मोठा माझा गोल आहे. पुढे कदाचित मी दुसरा एखादा बिझनेस करीन, हे सगळ्या गोष्टी सोडून देईन, पण या माझ्या आठवणी या गोल्डन मेमरीज म्हणून राहतील. म्हणजे लिव्ह इच डे टू इट्स फुलेस्ट, हे जे प्रिन्सिपल आहे ना, हे जर केलं आणि ते चांगल्या पद्धतीने केलं तर मला असं वाटतं आपण चांगल्या पद्धतीने मेडिटेशन करू शकू, चांगल्या मेडिटेशननी आपण षटचक्र भेदन करू शकू. आणि हे सगळं अचीव्ह केलं, राईट हेमिस्फिअर ऍक्टिव्ह झाला की आपोआप आपल्याला ती जी चेन आहे सगळी नाद ध्वनी शब्द, ती आपोआप आपल्याला त्याच्यावर कमांड येईल. पण त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ते आपोआप होणार नाही, म्हणजे कुठलीही गोष्ट आपोआप मिळत नाही. आणि ते प्रयत्न करण्याची आपल्याला मनात स्ट्रॉंग डिझायर पाहिजे, कारण इच्छा असली तरच आपण प्रयत्न करू, नाही तर चाललंय ते चाललंय असं मोस्ट लोकांचं होतं. तर हे जर तुम्ही कोऑर्डिनेटेड एफर्ट्स केले तर मला वाटतं तुम्ही सगळे लोक सक्सेसफुल व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही. तर मला असं वाटतं की हे आपण सगळे निश्चय करूया आज.